नमस्कार मंडळी. साफसफाईच्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे माजलेली मेकअप आर्टिस्ट प्रतीक्षा थोरात. तुम्हाला त्या स्वयंघोषित नऊवारी चॅलेंज करणाऱ्या मातोश्री माहितीच असतील ना. आजकाल त्या चॅलेंज खूप जास्त करतात ना, त्याच्यामध्ये जरा जास्तच चर्चेत आहेत. तर ह्या मॅडम पण तशाच आहे. ह्या विनाकारण काही न करता चर्चेत आहेत, तरी पण तुम्हाला माहितीच असतील. ह्या स्वयंघोषित क्वीन आहेत, क्वीन प्रतीक्षा थोरात. मला हेच कळत नाही, स्वयंघोषित स्वतःला क्वीन म्हणून घेतल्याने तुम्ही क्वीन थोडी होता. तसं तुम्हाला वागायला, चालायला, बोलायला देखील आलं पाहिजे ना. तर हे लोक ना जेव्हा फेमस होतात, ह्यांचे 4-5 फॉलोअर्स वाढलं ना, ह्या लोकांना काय माहिती असा कसा मात चढतो. हे लोक असं वागतात, असं दाखवतात की आम्ही सोनं खातो, आम्ही सोनं पितो, आम्ही सोनं घालतो, मेरे जसं कोई नहीं, परी हूँ मैं आहे ना तसं. ती ही बोलते क्वीन हूँ मैं. तर असं होतं ना, तर एक टाईम असं होता, एका वेळी मी सुद्धा ह्या मुलीला फॉलो करायची, बोलत होती. म्हणजे मी पण हिला लाईक करायचे, फॉलो करायचे. असं वाटायचं की चला, मराठी मुलगी लहान वयात फेमस झाली, चांगलं वाटतं की बाबा एक मुलगी सक्सेसफुल होती आहे, मुलगी शिकली, प्रगती झाली. तशी आजकाल मुलगी मोठी झाली, प्रगती झाली, तसं मी पण हिला फॉलो वगैरे करायचे. पण हळूहळू थोडा टाईमनंतर, म्हणजे एक 6-7 महिन्यानंतर हिने अशी घाण करायला चालू केली ना, लिटरली घाण करायला चालू केली. घाण म्हणजे तुम्ही जे समजताय ती घाण नाही आहे मंडळी. घाण म्हणजे असले फालतू कोणाचे तरी चोरलेले उचललेले मोटिवेशनल डायलॉग कॉपी करायचे, त्याच्यावर लिपसिंग करायची, फालतूचं ब्रँड प्रमोशन, शो ऑफ, खर्च केलेली बिलं दाखवायची, त्याच्या हायलाईट्स ठेवायचे, स्टोरी ठेवायची, लक्झरी ब्रँड्सचं कोलॅबरेशन्स. तिला तर अजून आलंच नाही, पण ती शो ऑफ करते, माझ्याकडे हे, माझ्याकडं ते. आणि असं सांगायचं की ही वस्तू एवढ्या महागाची, 50,000 रुपये खर्च केले, लाख रुपये खर्च केले. कोण खर्च कर म्हणलं होतं का तुला? एवढा शहाणपणा दाखवते ते तोंड घेऊन तसलं. मला तर असा राग येतो ना, हे लोक जे सांगतात ना, आम्ही 50,000 रुपये एका दिवसात खर्च केले, लाख रुपये एका दिवसात खर्च केले. अरे तुम्हाला कोणी सांगितले करायला? एवढं म्हणता ना, पैसा असा कमवा तसा कमवा, मग कशाला खर्च करताय? हेच मोटिवेशन तुम्ही आताच्या यूथ जनरेशनला देणार आहात का? सांगतात यूथ इन्स्पिरेशन, ह्याव त्याव. काही नाही, फक्त बोलण्यापुरतं असतं. फेमस झाल्यानंतर सगळेजण फक्त फेम आणि शो ऑफ करतात. म्हणजे एका प्रकारे ना, तुम्ही ज्यांच्या जीवावर मोठे होतात ना, तुम्ही त्यांनाच कमीपणा दाखवता. दुसऱ्यांचे थुकरट पचगट डायलॉग उचलायचे आणि त्याच्यावरच लेक्चर देत बसायचं. लेक्चर तर एवढं द्यायचं नाही बाबा, समोरचा माणूस पण असा वैतागून गेला पाहिजे की यार बास कर आता. कधी कधी असं वाटतं ना, तुझे फॉलोअर्स आहे ना त्याच्यामुळेच अडकून पडले असतील, त्याच्यामुळेच वाढत नसतील. कधी कधी एक ठराविक टाईमनंतर पण ना लोक तुमच्याकडून काहीतरी न्यू थिंग एक्सपेक्ट करत असतात. आणि तुम्ही तेच ग्रॅज्युएशन डेला नाचायचं, पार्टी करायची, सेम टू सेम कपडे घालायचे, झालं संपलं. 4 दिवसानंतर कुठेतरी बोंबलत फिरायचं. हे तेच बघून ना लोक वैतागतात. पण मला अजून पण एक गोष्ट कळत नाही आहे. आता हा बघा, समजा आपल्यासमोर आपल्याला लगेच कळतं की आपल्यासमोर किंवा आपल्या कॉन्टॅक्टमधले, आपण ज्या व्यक्तीला रोज भेटतो, बोलतो, त्या व्यक्तीच्या वागण्यामधला थोडासा फरक, थोडासा बदल, चेहऱ्यावरचे हावभाव, हे आपल्याला ह्याच्यातला फरक लगेच जाणून होतो. पण ह्या अंधबंध बावळट भक्तांना कसं काही कळत नाही की अगोदर ही कशी वागायची, आत्ता ही कशी वागते. तुम्ही तिला लाईक करता, फॉलो करता आणि डॉलर कमवून देता. तुम्ही तिला दिदू करता आणि ही आपली दिदू तुमच्या हातावर पिट्टू टाकून पळून जाते. हो, तेच करते ना. दिदू का? हिला ऑलमोस्ट फॉलो करणारे सगळी हिची फॉलोअर मंडळी जी आहे का, ती ऑलमोस्ट टीनेजर ग्रुपमधली आहे. कारण हिच्या मोस्ट ऑफ द कमेंट्स ह्याच असतात, ताई दिदी, ताई दिदी, ताई दिदी. हे असं. अरे तुम्ही ॲटलिस्ट हा तरी विचार करा. तुम्ही स्वतः बोलताय ना यूथ इन्स्पिरेशन आहे मी, हे ते. मग डॉलरशी स्वतःच्या इन्स्पिरेशनला, मोटिवेशनला हे कम्पेअर करू नका. आणि जरा विचार करा, ते तसले बावळट डायलॉग मारतात. मला तर त्या डायलॉगची एवढी चिड बसली आहे ना, लिटरली. म्हणजे आणि हां, अजून एक गोष्ट, हिला माजलेली म्हणण्याचं कारण काय? तर गोष्ट थोडीशी जुनी आहे. म्हणजे 1-1.5 वर्षाखाली ना गुरुपौर्णिमेचा काहीतरी सीझन चालू होता. तिच्यासाठी सीझनच असतो तो. चांगली भरभक्कम कमाई होत असेल ना.
तर 1-1.5 वर्षाखाली तर तिच्या गुरुपौर्णिमेच्या टाईममध्ये तिच्या कमेंट बॉक्समध्ये तिला एका मुलीने कमेंट केली होती, दीदी. हां, ती दीदीच बोलली होती की दीदी. आता मी तुम्हाला ती कमेंट तिने कशी विचारली असेल त्याचं थोडंसं दाखवते एक सिनारिओ. दीदी, तू जशी आमचा आदर्श, गुरु, प्रेरणा आहेस, तसं तुझं पण कोणीतरी असेलच ना गुरु. तुझा पहिला मेकअप तू कुठून शिकलीस, किंवा तुझा पहिला मेकअप कोर्स तू कुठे केलास, कुठे शिकलीस? तर ही नीच माजुरडी हलकटबाई मुलीला रिप्लाय काय देते, मी कुठेही क्लास केला नाही, सगळं काही मी माझं मीच शिकले. अगं बावळट प्रतीक्षा, बालिश, सांगायचं नव्हतं तुला क्लास कुठून केला आहे, तर सरळ सांगायचं, टाईप करायचं कमेंटमध्ये की बाई मला तुला नाही सांगायचं की मी कुठून क्लास केला आहे, ते मी कम्फर्टेबल नाही आहे सांगण्यामध्ये. खोटं बोलायची काय गरज होते. मी पण ना वेडीच आहे बघा. प्रतीक्षा थोरात ज्या सेल्फ कॉल्ड क्वीन आहेत ना, त्यांनी जर सांगितलं की त्यांनी त्यांचा मेकअप क्लास कुठून केला, तो पण पहिला मेकअप क्लास, तर त्यांचा धंदा कसा चालणार. ही गोष्ट तर मी विसरले. त्यांनी जर सांगितलं की मी पहिल्यांदा मेकअप इथून शिकली, तिथून शिकली, त्या शिकलं आणि साध्या ठिकाणातून शिकली, कुठेतरी नॉर्मल एका अकॅडमीमधूनच शिकली असेल, थोडी डायरेक्ट दुबई, सिंगापूर, अमेरिका, आफ्रिका इकडे गेली होती शिकायला, नाही, नॉर्मल कुठून तरी शिकली असेल ना. हिने जर सांगितलं की मी आत्ता इथून शिकले पहिला, तर हिचं दुकान तर सगळंच बंद होईल. मग सगळे लोक तिकडे जातील, तिकडे शिकल्यामुळे ही एवढी मोठी झाली, तर आम्ही पण का नाही होऊ शकत, म्हणून ही असं खोटं बोलते. आणि दुसरा पॉईंट, क्वीन. ह्या मॅडमने आपल्या बायोमध्ये लिहिलं आहे क्वीन, पण वागणं, बोलणं, चालणं, राहणं हे क्वीनसारखं ना तर अजिबात नाही दिसत. तिनं फक्त ग्रॅज्युएशन डेला तर ब्रँडेड कपडे घालायचे आणि इतर वेळी मिशो जिंदाबाद. खोटारडे तुम्ही लोक, जरा लाजा कशा का नाही वाटत रे तुम्हाला असं दुतोंडी वागायला. क्वीन म्हणे, फक्त थोबाडाला टोपल्यावर मेकअप लावून महागाचे कपडे घालून क्वीन नाही होत प्रतीक्षा, तसं वागावं पण लागतं. ह्या क्वीन मॅडम सुरुवातीच्या काळात म्हणजे तिचं स्ट्रगलिंग डे, आजकाल हे इन्फ्लुएन्सर लोकांचं सगळ्यांचं स्ट्रगलिंग असतं, तसं हिचं पण असेल. ती लिटरली एवढी साधी सिंपल होती ना, तिच्या सिम्प्लिसिटीवरतीच ॲक्च्युली लोक तिला खूप फॉलो करायचे. मला पण तिची पर्सनॅलिटी आवडायची. पण जसं काही ही बाया एकदा व्हायरल झाली, तसं ही आपली लक्झरी, ब्रँड्स, ट्रॅव्हल, बिझनेस, कंपनी, ब्रँड, ओनरशिप ह्याच्यामध्ये एवढी बिझी झाली ना की ही पार 7व्या आसमानात जाऊन पोचली. आणि हिला जे लोक सपोर्ट करतात ना, त्यांनाच ही तसले छपरी डायलॉग मारून आणि तसला नीचपणा दाखवून ही कमीपणा दाखवायला लागली आणि बोलते की मी किती महाग आहे. महान आहे, तुम्ही चुकीचं ऐकलं, महान आहे. खोटं वाटतंय ना माझं? नक्कीच खोटं वाटणार. तर ठीक आहे, अंध मंद भक्तांनो, आत्ता तिची कोणती पण रील, शॉर्ट्स, व्लॉग, इंटरव्ह्यू जाऊन उघडून बघा. असंही आपला पॉडकास्ट आता संपतच आलेलं आहे. काहीही तिच्या अकाउंटवर तिचा रील, शॉर्ट वगैरे जे काय असेल, शॉर्ट्स बिट्स, ते सगळं उघडून बघायचं आणि बघायचं. एका ह्याच्यात तुम्हाला ती 100 डायलॉग मारून दाखवेल, असतीलच त्याच्यामध्ये. आणि अर्धा व्हिडिओ, व्लॉग, रील, शॉर्ट आहे ना, ती त्याच्यावरती तिने कवर केलेली असते. आणि मग मला नक्की सांगा, मी बरोबर बोलते का चुकीचं बोलते ते. मला प्रॉब्लेम तिच्याशी नाही आहे, मला प्रॉब्लेम तिच्या त्या चुकीच्या वागण्याशी आहे. आणि चल, डायलॉग तू स्वतःचे बनवस, तू स्वतःची इन्स्पिरेशन ठेव, स्वतःचा अनुभव ठेव. नाही, मागे बॅकग्राऊंडमध्ये ना कुठल्या तरी माणसाचा, म्हणजे एका मेलच्या आवाजामध्ये तो मोटिवेशनल डायलॉग वाजत असतो आणि हिचं आपलं चिचुंदरसारखं पांढरं एवढं मोठं भदाडं तोंड घेऊन ही आपली चिव 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 त्याच्यावर लिपसिंग करत असते. एवढं ते घाण वाटतं ना. आणि तोंडापेक्षा मोठा गॉगल घालायचा, सेम टू सेम पॅन्ट, सेम टू सेम वरती टॉप असेल जे काही बॉटम टॉप ते घालायचं, आणि सेम टू सेम हील, सेम टू सेम हँडबॅग. कीप इट
क्लासी थिंग लेडी. अजून तू बोलते ना मी क्वीन आहे, लेडी आहे. यू नॉट लुक लाईक अ लेडी, यू लुक लाईक अ बालिश चाइल्ड, अनग्रोन टीनेजर गर्ल. तशी दिसतेस तू. सो अंदामंद भक्तांना तुम्हाला पण वेलकम. तुम्ही पण इथे येऊ शकता. कमेंटमध्ये त्या जशा हाकतात घाण करतात तशी तुम्ही पण जाऊ शकता, येऊ शकता. आय एम हिअर. जे काय आहे ते घेण्यासाठी मी तयार आहे. सो चला तर मग हा आजचा पॉडकास्ट, हा आजचा पॉडकास्ट मी इथेच संपला असं जाहीर करते. पुन्हा परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. सर्वांनी व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. अंधबंध बालिश भक्तांनो, तुम्ही पण हजेरी लावायला विसरू नका. आणि ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी पण काळजी घ्या आणि लक्ष ठेवा. आजूबाजूला कुठे घाणवत असेल ना किंवा वाढली असेल ना तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मी येतेच साफसफाई करायला माझ्या स्टाईलमध्ये. चला तर मग थँक्यू.